पत्रकार परिषद सातारा जिल्ह्यातला पहिला कोयना दौलत डोंगरी महोत्सव हा 15, 16 आणि 17 एप्रिलला मरळी दौलतनगर या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। राज्य सरकार, महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन आणि पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती या चौघांच्या संयुक्त विद्यमानं 3 दिवस पहिला डोंगरी महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित करतोय। त्याच्यामध्ये एक मोठं कृषी प्रदर्शन जे 3 दिवस चालू असेल, एक पशुपक्षी प्रदर्शन ज्याच्यामध्ये दर दिवशी नवनवीन म्हणजे कधी गाई बैलांचं, कधी पक्ष्यांचं, कधी म्हणजे स्पर्धेत भाग घेणाऱ्या श्वानांचं वगैरे असं वेगवेगळं 3 प्रकारचं 3 दिवस पशुपक्षी प्रदर्शन असेल। मानिनी जे आपलं महिला बचत गटांचं एक मोठं संघटन आहे त्या माध्यमातून विशेषतः डोंगरी विभागातले खाद्यपदार्थ जे आहेत, विशेषतः पाटण परिसर असेल, मोरणा भाग असेल, कोयना नगर असेल, जावली महाबळेश्वर असेल, शेजारी जोडून असणारं शिराळा पन्हाळा असेल, अशा डोंगरी विभागामध्ये जी खाद्य संस्कृती आहे ती एका छत्राखाली जिल्ह्यातल्या लोकांना आपल्याला तो स्वाद त्याचा घेता यावा यासाठी फूड फेस्टिवल मानिनी खाद्य जत्रा ही सुद्धा त्या ठिकाणी आहे। महिला बचत गटाने तयार केलेले पदार्थ तर ही नेहमीच आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये महिला सहभागी होतात, पण विशेषतः महाबळेश्वर, तापोळा, दरे त्या परिसरामध्ये जी बांबू लागवड मोठ्या प्रमाणामध्ये आपण केली, त्या बांबूंपासून जी काही छोट्या छोट्या वस्तू, शोभिवंत वस्तू, शोपीस वगैरे सारख्या ज्या तयार केल्यात त्याचं सुद्धा त्या ठिकाणी आपण प्रदर्शन आणि इतर सगळे माता कोयना भाग आहे आमचा म्हटल्यानंतर नाचणीच्या तांदळाच्या पापड्या, बाकी सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्याचं एक प्रदर्शन त्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे। पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपण मेला म्हणजे काय म्हणतो त्याला, आपण त्याला शब्द काय वापरला आपण, फनफेअर, म्हणजे त्यांनी मगाशी आम्हाला सांगितलं एक 180 वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांना खेळता यावेत, ते झुला वगैरे असतो किंवा ते मेरी गो राऊंड, ते गोलचक्र वगैरे असतं, म्हणजे एक प्रकारे मोठ्या स्वरूपातली ग्रामीण जत्रा, त्याचं एक मोठं फनफेअर आपण त्या ठिकाणी आयोजित केलं। हॉर्स रायडिंग, घोडसवारीची सुविधा त्या प्रदर्शनामध्ये 3 दिवस आमच्या शिवाजीराव देसाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जी नवीन इमारत आहे त्याच्यासमोर एक मोठं पटांगण आहे। त्या पटांगणामध्ये जसं महाबळेश्वरला आपण वेण्णा लेकच्या पटांगणावरती घोडसवारी करताना बघतो, त्याच पद्धतीची घोडसवारी आपण त्या ठिकाणी त्या मैदानावरती करण्याचं नियोजन म्हणजे ते सुद्धा नक्की केलेलं आहे। आता जो नवीन पूल आमच्या कारखान्याकडे जाताना सांगोडच्या ठिकाणी पुलाचं बांधकाम चालू आहे, जुना पूल तिथं आहे बघा, त्याच्या खाली एक हरिभावाचं मंदिर म्हणून आहे, खडक आहे चांगला, तिथं वॉटर स्पोर्ट्स 3 दिवस आपण या ठिकाणी ठेवणार आहे। पर्यटक म्हणजे येणाऱ्या सगळ्याच लोकांना बोटिंगसारख्या अनुभव तिथं घेता यावा, ते वॉटर स्पोर्ट्स आपण ठेवतोय। आणि पॅराग्लायडिंगचं आमचं नियोजन आहे, अजून नक्की झालेलं नाही, कारण त्याला बऱ्याचशा परवानग्या पोलिसांच्या आणि आमच्या पर्यटन विभागाच्या साहसी खेळांच्यासाठी म्हणून घ्याव्या लागतात, कारण आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी डोंगरावरती बघितलं तर पवनचक्क्या आहेत, त्यांची पाती फिरत असतात सारखी, त्यामुळे ते पॅराग्लायडिंग करताना ते सिक्युअर असलं पाहिजे। म्हणून मी SP साताराला मागाशी सांगितलेलं की तुम्ही स्वतः खात्री करा, आणि हाय टेन्शन लाईन पण बऱ्याच ठिकाणावरनं विंड पॉवर म्हणजे पवनचक्कीवाल्यांची जी वीज सप्लाय मेन MSCBच्या कनेक्शनला झाली आहे त्याचा हाय टेन्शन लाईन पण गेलेल्या आहेत, त्यामुळं सब्जेक्ट टू दॅट जर पोलिसांनी आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणांनी NOC दिल्या तर पॅराग्लायडिंग, पॅरास्पोर्ट्स वगैरे जे असतात ते सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवतोय। आपण बघितलं असेल मुंबईला जर आपण नरिमन पॉईंट चौपाटीला गेलो तर ती इलेक्ट्रिक, पूर्वी घोडाबग्गी असायची, आता इलेक्ट्रिक बग्गी आलेली आहे बघा, ती डेकोरेटिव्ह केलेली असती आणि विशेषतः मुलं वगैरे एन्जॉय करतात ती बग्गीमधली राईड। तर आमच्या तिथं खाली कारखाना गेट ते शताब्दी स्मारक ह्या रस्त्यावर
ती बग्गीची सुद्धा लोकांना संध्याकाळच्या वेळी ती बग्गी एन्जॉय करता यावी म्हणून ती बग्गी राईड सुद्धा त्या ठिकाणी आपण त्याच्यात समाविष्ट केलेली आहे. अधिक समारोप करताना महाराष्ट्राची लोकधारा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम दौलतनगरला या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्व महाराष्ट्राची लोककला त्या व्यासपीठावरती नामवंत कलाकार महाराष्ट्रातले विशेषतः मराठी कलावंत हे येऊन त्या ठिकाणी सादर करतील. आणि त्याच्यापूर्वी म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम 7 वाजता चालू होईल, पण 6 वाजता आपण क्लोजिंग म्हणजे समारोपाचा कार्यक्रम घेऊन कृषी प्रदर्शनात बक्षीस मिळवलेले, पशुपालन पशुपक्षी श्वान ह्याच्यामध्ये बक्षीस मिळवलेले, खाद्य जत्रेमध्ये बक्षीस मिळवलेले, अशा सगळ्या लोकांचा कृषी प्रदर्शनात बक्षीस मिळवलेले अशा सगळ्या विजेत्यांचा पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान त्या ठिकाणी 17 तारखेला 6 वाजता आपण करू. 6 ते 7 1 तास तो कार्यक्रम चालेल. 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होऊन 10 वाजता मर्यादेच्या आत सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर या डोंगरी महोत्सवाचा समारोप होईल. मी पहिल्यांदाच ग्रामीण भागात पाटणसारख्या मरळीसारख्या छोट्या गावात एवढा मोठा महोत्सव डोंगरी महोत्सव आयोजन करण्याचा निर्णय या सरकारनं आणि विशेषतः पालकमंत्री म्हणून मी घेतलेला आहे. याचा लाभ जिल्हावासियांना होईल. विशेषतः जे डोंगरी तालुक्यामधले म्हणजे माझ्या तालुक्याला जोडून कराड दक्षिणचा भाग डोंगरी आहे, कराड उत्तरचा भाग डोंगरी आहे, जावली महाबळेश्वरचा भाग डोंगरी आहे. या सगळ्याच लोकांना ते एक प्रकारे 3 दिवस एक चांगलं त्या ठिकाणी वातावरण मिळावं या दृष्टीनं आपण हे कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025चं आयोजन केलेलं आहे. आणि त्या बाबतीतली प्रसिद्धी वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी माध्यम आमच्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडनं आणि आमच्या या सगळ्याच पर्यटन विभागाकडनं वगैरे